बदलापूर आणि कल्याण येथील चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असताना आता रोहा येथेही एका 11 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वरसे गावामध्ये घडली आहे। या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी रोहा पोलीस ठाण्यामध्ये जमा होत हल्लाबोल करत संताप व्यक्त केला आहे। पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी व आरोपीला सहकार्य करणाऱ्या आणि त्याच्या 2 भावांना देखील अटक केली आहे। दरम्यान बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत घटनेबद्दल संपूर्ण माहिती घेतली व सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं आश्वासित केलं आहे। तर दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक गावात आल्याची माहिती समजताच ग्रामस्थ वर्ग विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून बदलापूर घटनेप्रमाणेच आरोपीचा देखील एन्काउंटर करा अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे। तेजस गणेश पडवळ वय वर्ष 30 राहणार वरसे तालुका रोहा असं नराधम आरोपीचं नाव असून त्याने 30 डिसेंबर रोजी त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दुपारी 2च्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर सायकल चालवत असताना त्याने त्याची पत्नी घरात नसताना सदर अल्पवयीन मुलीला घरात बोलावून दरवाजा बंद करून तिच्याशी गैरकृत्य केला। ही बाब कोणाला सांगितलंस तर तू आणि तुझी आई दोघेही मराल असं धमकावून घरी पाठवून दिलं। सदर आरोपी व्यक्तीने अशा पद्धतीचे 2-4 वेळा घाणेरडं कृत्य केलं असल्याने पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या काकीला सांगितला। त्यानंतर या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना समजली आणि घडलेल्या गैरप्रकाराबाबत आरोपी आणि त्याच्या भावाला जाब विचारला असताना आरोपी तेजस पडवळ याने पीडित मुलीच्या आई बाबांना आणि काका काकूंना शिवीगाळ करत मारहाण केली आहे। या घटनेची तक्रार देण्यासाठी सर्व मंडळी पोलीस ठाण्यामध्ये जात असताना आरोपी तेजस गणेश पडवळ, अनुप गणेश पडवळ आणि दैनिक गणेश पडवळ यांनी पीडित कुटुंबाला मारहाण केली। या घटनेमध्ये पल्लवी नारायण पडवळ, नारायण कानू पडवळ आणि जितेंद्र कानू पडवळ हे 3 जण जखमी झाले। पीडित मुलीच्या आईने रोहा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी तेजस पडवळ आणि अनुप पडवळ तसंच दैनिक पडवळ यांच्या विरोधात पोस्को मारहाण व शिवीगाळ करणे कलमानावे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। तरुणींनी न्याय द्या, पीडित मुलीला न्याय द्या असे नारे दिले आहेत। तसंच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत आपला राग व्यक्त केला आहे। या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये उमटत आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।